चला मॅच ऑन करायची आहे विनंती असेल. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया आणि मॅचला सुरुवात करूया. धन्यवाद. आपण वळूया मैदानाच्या दिशेने आणि दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला बॅटिंगमध्ये प्रारंभिक जोडी आलेली आहे. नाणेफेकीचा कौल झाला आणि टीम पुनवडी या टीमने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम सायगर या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. दोन्ही संघांना आपण सूचित करत आहोत की आता 3:02 पहिला बॉल पडतो, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. 1 षटक 5 मिनिटं आणि 3 षटकं 15 मिनिटं. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल आणि पंचांनी सांगितलं की हा पहिलाच बॉल नकारात्मक आहे. दिशा खराब या बॉलची आहे. उजवष्टीच्या बाहेर टाकलेला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही कोणतीही धाव. प्रारंभिक जोडी जर तुम्ही पाहिली स्ट्रायकर जोडीमध्ये सचिन धनावडे आणि सुमित धनावडे ही आक्रमक जोडी आहे. ही ऑलराऊंडर जोडी आहे टीम सायगरची. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पुनवडीचे सचिन पार्टे ओव्हर नंबर 1 मध्ये आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आक्रमण गेले. बॉल हवेत समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार चौकार. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट पहा. टप्पा पडल्यानंतर या बॉलला समोरच्या बाजूला ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला खेळला. अगदी साईड स्क्रीनला भेदणारा हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. समोरच्या बाजूला एक लाजवाब फटका खेळला सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या आता भरारी घेते जाऊन पोहोचते 5 वरती. एका बॉलचा खेळ संपलेला आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती. बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर सचिन धनावडे बॅटिंग करतायत. पाठीमागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ 38 धावांचा केला होता आणि त्या जोरावरती टीम सायगरने तो सामना जिंकला होता. ओव्हर नंबर 1 मध्ये आता कामगिरी दमदार होतीये. या अगोदरचा बॉल महागडा होता परंतु त्यानंतर 5 जोमाने कमबॅक केलंय. कमबॅक हे तुम्हाला करावंच लागतं. आयुष्य असो किंवा क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. सचिन पार्टे यांच्या हातामध्ये बॉल आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं हे षटक आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त एकाच षटकाचा पॉवर प्ले असल्याची आपण नोंद घ्या. बॅकअप आहे वाईडिश डीप मिड विकेटला. बॅकअप आहे लॉंग ऑनला. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल. वेगाची दहाकता दाखवणारा हा बॉल होता. आला तो डॉट. पा गोलंदाजीची धार आता प्रखरतेने अंमलामध्ये आणलेली आहे. तुम्हाला गोलंदाजीची धार दहाकता अचूकता या सर्व गोष्टींची सांगड घालावी लागते आणि हा निर्धाव बॉल टाकलाय. 2 डॉट बॉल आहेत असं विश्लेषण आपण करूया. पुढील बॉल प्रगतीपथावरती समोर आहेत सायगरचे ऑलराऊंडर खेळाडू आणि आक्रमक फलंदाज सचिन धनावडे. वळवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार मोठ्या विकेटचं पतन. सायगरचे आक्रमक आणि नामवंत फलंदाज सचिन धनावडे चालले जड पावलांनी माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि लांबी कमी पडली. मोबदला भोगावा लागला तो म्हणजे विकेटने. निश्चित नाखुश असेल आपल्या स्ट्रोक मध्ये कारण स्ट्रोक मध्ये पूर्णता नव्हती, परफेक्शन नव्हतं, लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल पकडला. धक्का क्रमांक 1 ज्या फलंदाजाने पाठीमागच्या मॅच मध्ये सीमारेषेला आग लावली होती ना असा फलंदाज कमी धावा बनवून माघारी चाललाय. आकाश धनावडे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये सुमित धनावडे यांची बॅट तडपली होती. विश्वजित सकपाळ यांच्या माध्यमातून या झेलसाठी पारितोषिक आलेलं आहे. ते 500 रुपयाचं आहे आणि तो पुरस्कार आहे पंकज यांच्यासाठी. बॉल हवेत आहे. झेल होऊ शकला नाही आणि किंबहुना या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव येते. धावफलकावरील धावा आहे तब्बल 6 या ओव्हरमध्ये. जर तुम्ही पाहिलात ना तर निश्चित सुरुवात जी होती ती सायगरने चांगली केली परंतु या ओव्हरचा शेवट जर तुम्ही पाहिला ना तर टीम पुनवडीने चांगला केलेला आहे. सुरुवातीचे बॉल महागडे होते परंतु शेवटचे काही बॉल पुनवडी टीमसाठी लाभदायक आहेत. आता या ओव्हर मधला अंतिम आणि शेवटचा बॉल प्रगतीपथावरती सचिन पार्टे तर स्ट्रायकर एंडला फलंदाज सुमित धनावडे. सुमित धनावडे यांच्याकडे क्षमता चांगली आहे. एक चांगले ऑलराऊंडर आहेत सायगरचे. पाय रोवून खेळण्याचा प्रयत्नांना यश नाहीये. आला तो निर्धाव बॉल. षटक क्रमांक 1चा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या अखेरीस
धावफलकावरती धावा आहे तब्बल 6-1 गडी बाद अशी स्थिती आहे. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे की कोणाला मुभा अधिकची दिली जाणार नाही, कारण आज आपल्याकडे 3 सामने एक्स्ट्रा आहेत, 2 सेमीफायनल आणि एक फायनल. त्याच्यामधून तुमच्यातूनच कोणीतरी पुढे जाणार आहे आणि हे सर्व सामने खेळणार आहे. त्यासाठी आपण खेळाडूंकडून अपेक्षा करूया जेवढे लवकर तुम्हाला खेळता येईल तेवढे लवकर आपण खेळा. आयोजन समितीला काही देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता टीम पुनवडी या टीम कडून आर्यन पारठे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. क्रमांक 2चं षटक हातात येईल. यावेळेला हा फटका क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूला लॉंगॉनला आहेत. मग पॉवर प्लेचं षटक संपलं त्यानंतरचं आहे खुलं क्षेत्ररक्षण. त्याची व्यूह रचना जर तुम्ही पाहिली, मिड विकेटला एक खेळाडू आहे, सी कॉर्नरला एक खेळाडू, लॉंगॉनला एक खेळाडू, लॉंग ऑफला एक खेळाडू, डीप कव्हरला एक खेळाडू, इन सर्कल जर तुम्ही पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअरला एक, शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लिप, पॉइंट, इन सर्कल. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या बॉलच्या पाठीमागे झाला आहे. पंचांनी सांगितलं की वाईट +1 अशा धावा घेऊया आपण स्कोअर बोर्ड मध्ये 2. आणि धावा जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्येची गाडी ही 9 वरती जाऊन पोहोचलेली आहे. जी सुरुवात स्कोअर बोर्डची झाली होती नकारात्मक बॉलने, त्यानंतर चौकार आला होता आणि निश्चित सायगरने इरादे स्पष्ट केले होते की आम्हाला आक्रमण करायचं आहे. त्यानंतर सचिन धनावडे यांचं आक्रमण फसलं, माघारी जावं लागलं आणि पंचांनी सांगितलं की हा आणखीन एक नकारात्मक बॉल आहे. दिशेवरती नियंत्रणास ठेवावं लागेल. दिशेवरचं नियंत्रण गोलंदाजी करताना थोडंसं निसटलेलं आहे. आर्यन पार्टे यांच्या गोलंदाजीबद्दल आपण चर्चा करतोय, परंतु त्यांना त्या दिशेवरती ताबा आणावा लागेल. एका छोट्याशा पार्टनरशिपची गरज आहे टीम सायगर या टीमला. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आकाश धनावडे तयार. उचललाय बॉल, क्षेत्ररक्षक येतील का कव्हरचे बॉलच्या खाली, आणि हो, परंतु अखेरकार हाताच्या उंजळीतून बॉल निसटलेला आहे. दरवाजापर्यंत आलेलं यश हे दरवाजाच्या बाहेरूनच निघून गेलंय. जिंदगी मोके कम और धोके ज्यादा देती है. त्यामुळे एखादी छोटीशी संधी मॅचला कलाटणी देणारी देखील असू शकते, परंतु या छोट्याशा संधीचा फायदा निश्चित घ्यावा लागेल. जागेवरतून बॉल खेळलाय समोरच्या बाजूला, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी, परंतु क्षेत्ररक्षक तत्परतेने आले, बॉलची फेकी करतायत आणि या बॉलच्या पाठीमागे बघता बघता 2 धावा तब्बल अंकित केलेल्या आहेत. स्कोअरबोर्ड पुढे चाललाय. या ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तब्बल काही बॉल नकारात्मक आहेत, काही बॉल चांगले आहेत असं विश्लेषण करूया. आर्यन पार्टे एका बाजूला, आकाश धनावडे, सुमित धनावडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. निश्चित पाठीमागच्या बाजूला बॉल सोडून दिलाय आणि बॉल सीमारेषा ओलांडतोय. वाईट +4 धावा मिळतील 5. नशिबाचा चौकार. एका बाजूला पाहना, हा बॉल जर तुम्ही पाहिला तर डावीशी सोडून जाणारा बॉल आहे. शफल झाले होते थोडेसे आणि हा बॉल सोडून दिला आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूला बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल लॉंग स्टॉपला, सीमारेषेच्या पार. धावा येतात 4, आलाय तो चौकार. आज मोठ्या संख्येने डांगरेगरचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, कारण डांगरेगर गावाची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेसाठी आज प्रत्येक गावकरी या ठिकाणी येत आहे. गोलंदाज आर्यन पार्टे पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हाय बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे फार वेगाने आणि अखेरकार एक धावता झेल पकडलाय. वेल जज कॅच असं म्हणायला काही हरकत नाही, कारण अशा प्रकारच्या कॅचचं तुम्हाला जजमेंट करावं लागतं आणि किंबहुना पहा तो ताळमेळ साधला, डोळ्यांचा संयोग बॉलवरती ठेवला, धावत आले, शरीरावरती नियंत्रण ठेवलं आणि अखेरकार हाताच्या उंजळीमध्ये हा बॉल विसवला आणि वेल जज कॅच इथे पकडला. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम सायगरला. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 19 धावा. षटक क्रमांक 2चा खेळ सुरू असताना 19 वरती 2 अशी स्थिती आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी यश आलेले आहेत. क्रमांक आता 4 वरती बॅटिंग करतील.
पॉइंट मधून हा बॉल गॅप शोधतोय डी पॉइंटला फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न अखेर यशस्वी होतोय. पहा क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला फुटबॉलही खेळावा लागतो आणि फुटबॉल स्टाईलने या बॉलला सीमारेषेच्या अलीकडे थांबवलं आणि संघासाठी काही धाबा वाचवल्या. धावफलकावरती आपण 6व्या धाबा येत आहेत. 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती आहेत 21 धाबा. तब्बल 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम सायगर. संस्कार आणि आतिश कॅमेरा वर्क यांची जोडी चांगलं काम करते. निश्चित 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. मिडलला एक कॅमेरा आहे, फ्रंटला एक कॅमेरा आहे आणि निश्चित एक चांगला कॅमेरा वर्क. ओमसाई MTCचं एक चांगलं प्रसारण आणि ज्या प्रकारे टेक्निकल ऑपरेटर रोशन आहेत त्यांनी देखील बऱ्याचशा गोष्टींचा आपल्यापर्यंत लेखाजोखा पोहोचवलेला आहे या स्पर्धेचा. यावेळेला 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. किंबहुना रिप्ले टेलिकास्ट जर तुम्ही पाहिला ना तर अगदी तत्परतेने आहे. एखादा बॉल कशा प्रकारे टाकला, तो कसा डॉट गेला, किंबहुना एखादी विकेट कशी गेलेली आहे ना याचं एक चांगलं सादरीकरण ओमसाई MTCचं आपण प्रसारण पाहतोय. परंतु हा सामनाही महत्वाचा आहे कारण या सामन्यामध्ये सायगर टीमला चांगली बॅटिंग करायची आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये सुमित पार्टे यांच्या हाती बॉल. अकुट टप्प्याचा वेगवान बॉल. सुमित पार्टे यांनी वेगाची दाहकता दाखवली आहे आणि काय वेग धारण केलाय गोलंदाजी करताना. फलंदाजाला बांधून ठेवलंय. हेच जे फलंदाज आहेत ना ज्यांनी सायगर टीमसाठी अनेक वेळा चांगला खेळ केलाय. त्या बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील बॉलच्या पाठीमागे. फार दूरवरतून आणखीन एक क्षेत्ररक्षक येतील आणि अखेरकार लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला. बॉलची फेकी केली आहे आणि बॉलच्या पाठीमागे धावा मिळत आहे. 2 धावसंख्या पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचली आहे 23 वरती. 2 गडी बाद. सायगर टीम प्रथम बॅटिंग करताना. डांगरेकर गावाची मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा अजिंक्य चषक 2024. अकुट टप्प्याचा बॉल आणि किंबहुना पंचांनी सांगितलंय की हा नकारात्मक आहे. या बॉलला उसळी अधिकची होती आणि 1 फ्रॉम दी ओव्हर असं पंचांनी कळवलेलं आहे. म्हणजे एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळता येणार नाही. ही सूचना आता सुमित पार्टे यांना पंचांनी दिलेली आहे. हाही उसळणारा बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा आणखीन एक वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडते आणि स्कोर बोर्ड पुढे चाललाय. एका बाजूला 2 विकेट गारद केलेल्या आहेत टीम पुनवडी. या टीमने धावसंख्या आहे 25. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया. वारंवार आयोजन समिती सूचना आमच्यापर्यंत पोहोचवते, आपण घाई करा. समोरच्या बाजूला आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लांबी पडलीये कमी. फटक्यामध्ये नव्हती पूर्णता. फलंदाजाला जावं लागेल माघारी आणि एक मोठा धक्का लागला टीम सायगरला. आणि फलंदाज सुमित धनावडे आज नावाप्रमाणे या मॅच मध्ये खेळ करू शकलेले नाहीयेत. पाठीमागचा सामना आपण पाहिला असेल ना तर सुमित धनावडे यांनी चांगला खेळ केला होता, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकलेले नाहीयेत. जात आहेत माघारी. धावफलकावरती धावा आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. निश्चित थोडासा पूर्ण विराम लागलेला आहे धावसंख्येला. सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला तर अंधकार नाहीसा करतो आणि सूरजांच्या बॅटमधून आला हा चौकार जो धावसंख्येमधला अंधकार नाहीसा करेल आणि स्कोर बोर्डला पुढे नेईल. आणि स्कोर बोर्ड पुढे चाललाय 29 धावा. टीम सायगरने आतापर्यंत मजल मारलेली आहे. एका बाजूला आता धावसंख्येची भूक वाढवावी लागेल टीम सायगरला. प्रलोभन धावांचं ठेवावं लागेल आणि गिअर बदलावा लागेल. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. सुमित पार्टे राईट आर्म ओव्हर द विकेट.
फुलटॉस बॉल आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होते परंतु झेल पकडू शकलेले नाही आहेत. थोडंसं कठीण आहे अशा प्रकारचा झेल घेणं. आणि या बॉलच्या पाठीमागे धाबा ज्या आलेल्या आहेत ती 1 आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम सायगरने बनवलेल्या आहेत धावा. त्या धावा आहेत धावफलकावरती 30. गडी गमावलेले आहेत ते तब्बल 3. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण घाई करा. अंतिम षटकासाठी पुनवडीचे संकेत पार्टे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बराचशी वर्ष पुनवडी टीमसाठी क्रिकेट खेळत आहेत. ओव्हर नंबर 4 सांभाळतील. स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे आणि या डेथ ओव्हरमध्ये किंबहुना पुनवडी संघ आणि संकेत पार्टे धावा किती खर्च करतात त्याच्यावरती भरपूर काय अवलंबून आहे. टीम सायगर कुठपर्यंत मजल मारणार आहे आणि टीम सायगर कोणतं टार्गेट पुनवडीला देणार आहे. शेवटचे 6 बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटिंग मध्ये सूरज आणि यश आहेत तर स्ट्रायकर एंडला बॅट्समन स्ट्रायकर एंडला यश तयार होतील. नॉन स्ट्रायकर एंडला सूरज आहेत. पहिला बॉल निर्धाव आहे. शेवटचे 5 बॉल. पाठीमागच्या मॅच मध्ये 70 धावांचा पाठलाग सायगर टीमने सहजरित्या केला होता. शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना निश्चित गेला होता परंतु त्याचा पाठलाग केला होता. आणि या बॉलच्या पाठीमागे आणखीन एका विकेटचं बटन म्हणजे तो सामना असा होता ना की 140 पेक्षा अधिक धावा त्या सामन्यामध्ये बनल्या होत्या आणि आसनी टीमने देखील कडवी झुंज दिली होती. संघर्ष चांगला केला होता. आता सूरज आउट होऊन माघारी जातील आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता येतील ऋतिक धनावडे. मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर आहे टीम सायगरचे परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं ना तर निश्चित गोलंदाजी टीम पुनवडीने ज्या प्रकारे केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती एकही धाव अद्यापही खर्च केली नाही संकेत पार्टे यांनी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. निर्धाव बॉल येतोय. 3 बॉल डॉट त्याच्यामध्ये 1 विकेट. धावा येणं फार महत्वाचं आहे सायगर टीमसाठी कारण या 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव आलेली नाहीये. संकेत पार्टे तयार. स्ट्रायकर एंडला यश. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी सांगितलं की नकारात्मक बॉल आहे. व्हाईट बॉलची घोषणा. तर आपल्या स्पर्धेसाठी एक विशेष सहकार्य लाभलं या ते म्हणजे संतोष दादा सुर्वे यांचंही इथं आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया आणि व्यासपीठावर असण्यास विनंती करूया त्यांना. आक्रमण करण्याचा प्रयत्न पदलालित्य होतं परंतु वेळेची अचूकता साधता आली नाही आणि किंबहुना बॉलच्या मिरिट पर्यंत जाता आलं नाही. निर्धाव बॉल येतोय. निश्चित या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. डॉट बॉलचा रेशिओ वाढवला आणि तब्बल 4 डॉट बॉल टाकत एकच धाव खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी. आता बॅटच्या साह्याने या ओव्हरमध्ये पहिली धाव आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा. सायगर टीमने पाठीमागच्या मॅच मध्ये 70 धावांचा पाठलाग केला होता परंतु या मॅच मध्ये बॅटिंग करताना टीम सायगरने बनवलेल्या आहेत धावा त्या 33 आहेत आणि या ओव्हर मध्ये आता अंतिम बॉल शेष आहे. चला घाई करा. शेवटचा बॉल. आक्रमण केले लॉंग ऑनला खेळाडू परंतु त्यांच्या डोक्यावरतून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे आणि या डावाची सांगता षटकाराने केली आहे आणि धावसंख्या भरारी घेते आणि जाऊन पोहोचलेली आहे आता 39 धावा. 40 धावांचं लक्ष उभं केलंय टीम सायगर या टीमने टीम पुनवडी या टीम समोर. त्याचबरोबर आपण सायगर गावच्या सर्व मंडळींचं मनपूर्वक आपण आभार मानूया. आपण वेळातला वेळ काढून या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. आपण आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत. एका बाजूला 39 धावा 40 धावांचं लक्ष आहे
टीम पुनवडी समोर येणारे बॉल 24. चला सायगर टीम आपण फिल्डिंग लावा, पुनवडी टीम आपण बॅटिंग ऑर्डर मित्रांनो पाठवा. थोडीशी घाई करा आपण, कारण आज अंतिम दिवस आहे आणि आपण खेळाडूकडून वेळेची अपेक्षा करूया, कारण 3:21 झालेली आहेत. यानंतर आपल्याला आणखीन एक क्वार्टर फायनलचा सामना खेळायचा आहे, 2 सेमीफायनल आणि एक फायनल आहे. त्याच्यामुळे अजून 4 सामने बाकी आहेत. त्यासाठी विनंती आहे की आपण घाई करा. चला टीम सायगर मित्रांनो फिल्डिंग लावा आणि टीम पुनवडी बॅटिंग ऑर्डर पाठवा मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. चला थोडंसं स्पीडअप घ्या, कारण की अजून एक क्वार्टर फायनल आहे आणि त्याच्यानंतर 3 मॅचेस, म्हणजे अजून 4 मॅचेस खेळवायचे आहेत आपल्याला. थोडंसं सहकार्य करा आणि थोडंसं स्पीडअप घेतलं तर बरं होईल. प्रत्येक खेळाडूनं प्रकाश ज्योतामध्ये आपल्याला फायनल एक चांगली खेळवायची आहे, त्यासाठी थोडंसं सहकार्य करा. स्पीडअप घ्या लगेच आणि फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. पुनवडी टीम पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ डांगरेघर, त्याचप्रमाणे अजिंक्य क्रिकेट क्लब डांगरेघर यांचं मी पुनश्च एकदा अजिंक्य चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो, कारण की एक आपल्या अभिमानाची स्पर्धा, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे आणि आपल्या गावाच्या एकीसाठी ही स्पर्धा इथं आपण आजमावली जाते. रामलीला मैदान सारसोळी मैदानावरती. तर आलेल्या पुन्हा एकदा मान्यवरांनी या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं मी एकदा पुन्हा हार्दिक स्वागत करतो. चला मॅचकडे वळूया. मैदानाच्या आतमध्ये आता या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. 40 धावांचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संकेत पारठे आणि प्रवीण पारठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पुनवडी टीमची अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येते. तर पहिला षटक टीम सायगर या टीम कडून हाताळण्यासाठी ऋतिक धनावडे लीड गोलंदाज आहे टीम सायगरचे. वेग आहे गाठीशी, परंतु आज करावी लागेल चांगली गोलंदाजी. 24 बॉल मध्ये 40 धावांचा बचाव. पहिला बॉल स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रवीण पार्टे तयार, माफ करा संकेत पार्टे तयार. नॉन स्ट्रायकर एंडला प्रवीण पार्टे आहेत. पहिलाच बॉल वेगवान आहे लॉंग स्टॉपला आणि हाच वेग फलंदाज यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांना प्रभावित करतोय. 22चा मिळतोय. पहिल्या बैला चौकार, पहिला चौकार मिळाला आणि तोही जर तुम्ही पाहिलं ना तर वेगाने बॉलने सीमारेषा ओलांडली, फलंदाजाला प्रभावित केलं, यष्टीरक्षकाला प्रभावित केलं आणि पाठीमागे जे बॅकअपला 2 खेळाडू होते ना त्यांच्यामधून बॉलने सीमारेषा चिरली. 4 धावांसाठी आला तो चौकार. ऋतिक धनावडे पुन्हा तयार. पहिला बॉल निश्चित चांगला होता, परंतु त्या बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्च झाल्यात. बैठा फटका, गुडघा खाली टेकवला, एक पाय पुढे काढला, बॉलने गॅप शोधलाय. बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. आपल्या क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला संकेत पार्टे यांचा एक लाजवाब फटका चौकार. पुन्हा एकदा पहा संकेत पार्टे यांनी आपल्या क्लासिकल अंदाजाने बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा आणि या बॉलने ती रिकामी जागा भरली. सरळ 4 धावांसाठी आला तो चौकार. क्रिकेट असो किंवा आयुष्याची जी परीक्षा असते ना शाळेतली, त्याच्यामध्ये पहिला प्रश्न असो रिकाम्या जागा भरा. क्रिकेटमध्ये पहिला प्रश्न असो पॉवर प्लेचा, म्हणजे रिकाम्या जागा भरा. समोरच्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न, कव्हर्सला क्लिअर केलाय.
क्षेत्ररक्षक जातील, बॉलला बॅकअप देतील, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पण क्रिकेटमध्ये सरळ बॅटने ज्यावेळेस तुम्ही खेळता ना, त्यावेळेस जर तुम्ही बॉलला अतिशय चांगल्या प्रकारे टाइम केलं तर बॉल फार दूर जातो आणि त्याचाच प्रयत्न केला आहे मैदानाच्या आतमध्ये संकेत पार्टे यांचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय. एका बाजूला संकेत ऋतिक धनावडे यांनाही चांगला प्रयत्न करावा लागेल. लीड गोलंदाज आहे, वेग त्यांच्या गाठीशी आहे. ओव्हर नंबर 1 मधील 4था बॉल आणि हा पास स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरतून चढवलेला आक्रमण. बॉल बॅकवर्ड डीप पॉइंटला, सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी मितील धावा 4, आलाय तो चौकार. धावसंख्या आहे धावफलकावरती आता जाऊन पोहोचलेली आहे 14 वरती. पहिल्याच ओव्हरमध्ये टीम सायगरने ओसंडून धावा खर्च केलेले आहेत, परंतु ऋतिक धनावडे यांना भेदक मारा करावा लागेल. पाठीमागे काय घडले याचा विचार आता करून चालणार नाही. इथून पुढे चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न ऋतिक धनावडे यांना करावा लागेल, कारण पाठीमागचा विचार करत बसलो तर भविष्याची प्रगती थांबते. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय. हाई बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न ठरतोय निष्फळ. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी चांगली केली टीम पुनवडीने, किंबहुना टीम सायगरने पहिल्याच ओव्हरमध्ये फार ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु अंतिम बॉल फार महत्वाचा. अंतिम बॉलवरती फक्त सन्मान दिलाय. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेला आहे. हे संकेत या बॉलच्या पाठीमागे संकेत पार्टे यांनी दिले. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत तब्बल 19. म्हणजे इथून पुढे येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 21. 18-21 चं इक्वेशन. अठरा बॉल 21 धावांची गरज आहे. किंबहुना आता जोमाने कमबॅक करावं लागेल टीम सायगरला. मॅचला जर कलाटणी द्यायची असेल ना तर टीम सायगरला याच ओव्हरमध्ये कलाटणी द्यावी लागेल. ओव्हर नंबर 2 साठी महत्त्वाचं षटक आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फार धावा खर्च केलेल्या आहेत टीम सायगरने. आणि सुमित धनावडे हा पर्याय चांगला आहे. टीम सायगरचा ऑलराऊंडर आहेत. बॅटिंग खास काही करता आलं नव्हतं, परंतु आता बॉलिंगमध्ये चांगलं निश्चित काही ना काहीतरी करावं लागेल. 18 बॉल 21 ची गरज आहे आणि त्याच वेळेस मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत सुमित धनावडे. समोर आहे संकेत पार्टे. त्यांच्या बॅटमधून तब्बल 3 चौकार आलेले आहेत. पंचांकडे मागितली धो आणि 3 यष्ट्यांच्या समोर फलंदाज संकेत पार्टे यांना पकडलंय. लेग बिफोर विकेट, LBW आउट. हा मोठा धक्का लागलाय टीम पुनवडी या टीमला, कारण ज्या प्रकारे डाव सावरण्याचा प्रयत्न केला, सुरुवात चांगली करून दिली होती. असे फलंदाज आउट होऊन माघारी येत आहेत. पहा, लेग बिफोर विकेट, साइड अँगल आणि अगदी 3 यष्ट्यांच्या समोर पकडल्याने पंचांचं बोट आकाशाकडे गेला आणि फलंदाजाला बाद दिलं गेलं. पहा फ्रंट अँगल कशा प्रकारे बॉल रिलीज केला आणि त्यानंतर पहा बॉल कशा पायांचा वेध घेतोय. या सर्व काही गोष्टी ओमसाई MTC या वाहिनीने प्रखरतेने दाखवलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता पंकज पार्टे क्रमांक 3 वरती आलेले आहेत. सुमित धनावडे जे काम सायगर टीमला करायचं होतं ते काम त्यांनी केलेलं आहे. सायगर संघ जो पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता ती विकेट आता मिळालेली आहे आणि या विकेटची नितांत गरज होती, कारण एका बाजूला सायगर टीमचं मनोबल वाढणं महत्त्वाचं होतं. एका बाजूला चांगली सुरुवात करून दिली टीम पुनवडीला संकेत पार्टे यांनी, म्हणजे त्यांचंही मनोबल वाढलंय. तर आपल्याला विशेष सहकार्य लाभलेले ते म्हणजे संतोष दादा सुर्वे यांचं इथं आगमन झाले. त्याचप्रमाणे सूरज सुर्वे यांचं इथं पण आगमन झाले. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक दिलेत ते म्हणजे सचिन शेठ आंग्रे यांचे बंधू प्रशांत आंग्रे यांचं इथं आगमन झाले. त्यांचंही आपण स्वागत करूया. पुन्हा एकदा आपल्या गावातील जे मान्यवर आलेत त्यांचंही
पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि वळूया मॅचकडे. आलेल्या सर्व ग्रामस्थांचं सहर्ष स्वागत आहे. हा बॉल चाललाय डीपला, सीमारेषेलगत खेळाडू आहेत. फेक चांगली केली स्ट्रायकर एंडला, म्हणजे अगदी क्षेत्ररक्षण करताना फेक कोणत्या एंडला करावी हेही महत्वाचं असतं. कारण एखादा फलंदाज जर धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी गेला ना तर तेही एक मोठं यश असतं. त्याच्यामुळे फेक करताना तुम्हाला निश्चित फेक ही योग्य एंडला करावी लागते आणि स्ट्रायकर एंडला फेक केली आणि किंबहुना एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. पंकज पार्टे, प्रवीण पार्टे यांच्यावर दारोमदार आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. आक्रमण केलंय, बॉल हवेत आहे समोरच्या बाजूला, खेळाडू जातील परंतु झेल घेण्याचा प्रयत्न अपुरा. साइड स्क्रीनच्या बाजूने बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी आलाय तो चौकार. धावफलकावर धावा आहेत तब्बल 25 धावा, 40 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हा बॉल मिड विकेटला. खेळाडू तिकडे होते, अगदी संयमाचा हा फटका होता. धावफलकावर धावा आहेत तब्बल आता 26, 40 धावांचं लक्ष म्हणजे अजून 14 बनवायचे आहेत. या ओव्हरमध्ये सुरुवातीचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले सुमित धनावडे यांचे भेदक होते. एक बॉल महागडा, त्यानंतर पुन्हा कमबॅक, शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. फार मोठी अपेक्षा आहे टीम सायगरला आणि त्यांच्या पाठीराख्यांना सुमित धनावडे यांच्याकडून. आठ बाबा आठने सुमित धनावडे यांनी एक चांगला झेल पकडलाय. चला घाई करा, दोन्ही संघांना करूया विनंती. आता बॅटिंग ऑर्डर क्रमांक 4 वरती रजनीकांत यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट केलेलं आहे. परिस्थिती जर आपण पाहिली ना, परिस्थिती बॅटिंगसाठी चांगली आहे. कारण ज्या प्रकारे धावा मिळालेल्या आहेत आतापर्यंत टीम पुनवडीला, या धावा चांगल्या आहेत. परंतु एका बाजूला आता टीम सायगरचा प्रयत्न आहे की इथून पुढे आम्हाला कमी धावा द्यायच्या आहेत आणि तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. उजव्या स्टिकच्या बाहेरचा बॉल आलाय, तो डॉट. एक पाय पुढे काढला, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा वाईट बॉल. सायगर टीमला या गोष्टींवरती नियंत्रण ठेवावं लागेल, आळा घालावा लागेल अशा गोष्टींना. एका बाजूला जर पाहिलं तर ही धाव लाभदायक आहे टीम पुनवडीसाठी. स्कोर बोर्ड पुढे चाललाय, जाऊन पोहोचलेला आहे 27 वरती. 13ची गरज आहे आणि येणारे बॉल आहेत 10 बॉल 13ची गरज. परंतु जमेची बाजू कोणती आहे तर प्रवीण पार्टे मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक जमेची बाजू आहे टीम पुनवडीसाठी. हा डॉट आलाय आणि आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर प्रवीण पार्टे यांनी फक्त एकच बॉल खेळला आणि एकच धाव बनवलेली आहे.
आणि पंचांचा बोट आकाशाकडे आणि अखेरकार तिसरा फलंदाज येथे कोसळला आणि माघारी जावं लागेल. फलंदाज बॅटिंग करत असताना रजनीकांत जातील माघारी. आज खास काही रजनीकांत करू शकले नाही. एका बाजूला पहा विकेटची पत्तजड सुरू झाली, ती थांबवावी लागेल टीम पुनवडीला, कारण टीम पुनवडीने आतापर्यंत 3 गडी गमावलेले आहेत. आपण या अगोदर देखील चर्चा केली की प्रवीण पार्टे अजून मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यामुळे ही एक मोठी उमेद आहे टीम पुनवडीची. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत महेंद्र, मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूला याच ओव्हरमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी केली आता सचिन धनावडे यांनी, किंवा ऑलराऊंडर खेळाडू आहेत. बॅटिंग करताना लगेच माघारी गेले होते सचिन धनावडे, परंतु गोलंदाजी करताना पहा जिद्द आणि चिकाटीने गोलंदाजी केली आहे. आक्रमण क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने जात आहेत, परंतु झेल होऊ शकणार नाही. बॉलला बॅकअप दिलाय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या निश्चित पुढे सरसावेल. 29 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 11 बनवायच्या आहेत. 11ची गरज आणि या ओव्हरमध्ये बॉल झालेले आहेत तब्बल 5-7 बॉल, 11 धावांची गरज. सचिन धनावडे एका बाजूला, महेंद्र पार्टे एका बाजूला, प्रवीण पार्टे अशी लढत. 7 बॉल 11ची गरज. पाठीमागच्या बाजूला लॉंग लेगला बॉलने गॅप शोधलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत आणि अखेरकार ही शर्यत बॉलने जिंकली आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो दिलासा देणारा, संघर्षाचा शंकनाद करणारा टीम पुनवडीसाठी दमदार, बहारदार, वजनदार आणि शानदार चौकार. जे प्लेयर आहेत ना पुढं बाउंड्री लाईन वरती थांबले तर थोडं पाठीमागं सरा, कारण की थोडं क्षेत्ररक्षणासाठी अडचण होईल. थोडं सहकार्य करा, थोडं बाउंड्री लाईनच्या पाठीमागे थोडं या चला, कारण की मॅच सिच्युएशन जरा वेगळं आहे. थोडंसं अडचण करू नका प्लीज, विनंती असेल. थोडंसं पाठीमागं सरा, थोडं मागं सरा. पुनवडी टीम थोडं सहकार्य करा. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. मॅचचं सिच्युएशन वेगळं आहे, थोडंसं सहकार्य करा, विनंती असेल. 6 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. अंतिम षटक कुणाच्या खांद्यावरती मदार दिली जाईल, संघाचा विश्वास कुणावरती, बॉल कुणाच्या हातामध्ये सोपवला जाईल आणि बॉल सोपवलाय विजय धनावडे यांच्या हाती. हे विजय संघाला विजय मिळवून देतील का? तर एका बाजूला पहा मैदानाच्या आत महेंद्र पार्टे आणि प्रवीण पार्टे हे संघाला विजय मिळवून देतील का? फिनिशरची भूमिका कोण बजावेल, गोलंदाज की फलंदाज? 6 बॉल 7 धावांची गरज. स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी तयार होतील फलंदाज प्रवीण पार्टे. समोर आहेत विजय धनावडे. यांच्या मधलं हे रणकंदन मैदानाच्या आतमध्ये रंगतंय. आज चांगला खेळ. अनिश्चित या गोष्टी टाळाव्या लागतील. पाठीमागे बॉल थांबवलाय, नो बॉल आहे, म्हणजे यानंतर 6 बॉल 6 धावांची गरज आहे. तू चाल गाड्या, तुला परवा बी कुणाची आणि भीती बी कुणाची. आज चालावं लागेल, आज धावावं लागेल, आज लढावं लागेल. अक्षय सुर्वे यांच्याकडून पारितोषिक आलंय. सामना जर विजय धनावडे यांनी जिंकवला तर 101 रुपयाचं पारितोषिक, परंतु हा बॉल आणखीन एक नो बॉल आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील. आता 6 बॉल 5 धावांची गरज आणि फ्रीट कंटिन्यू. आणि बॉलर बदलला जाईल. 2 बीमर आहेत. किंबहुना करेक्शन करूया स्कोअर बोर्ड मध्ये. 3 धावा घेऊया आपण या ओव्हरमध्ये. नो +1 आणि पहिली नोची आहे, अशा 3 धावा, म्हणजे समीकरण बदललेलं आहे. 4 धावांची गरज येणार आहे बॉलचा. आणि जर तुम्ही 2 वेळा बीमर टाकला तर गोलंदाजाला इथून पुढे गोलंदाजी करता येणार नाही. दुसऱ्या गोलंदाजांना आणावं लागेल. चला, वेळेचे बंधन आहे. टीम सायगर आपण याची दक्षता घ्या. 6 बॉल 4 संपलं नाहीये, सामना संपलेला नाहीये. सामन्यामध्ये अजून बरंचसं काही शिल्लक राहिलेलं आहे. ज्यावेळेस जीवनात सर्व काही उलट होत असेल ना, त्यावेळेस एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा, सध्याचा काळ हा तुमचा शेवट नाहीये, परंतु पुन्हा एकदा पेटून उठावं लागेल, कारण हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. चला घाई करा दोन्ही संघ, आपण घाई करा मित्रांनो. 6 बॉल 4. सायगर टीम तुम्हाला पेनल्टी लागेल.
अन्यथा एक खेळाडू तुम्हाला आत घ्यावा लागेल, याची आपण नोंद घ्या. प्रतीक अंतिमचे 6 बॉल घेऊन वळवलाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबवला. 2 धावेंचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा आता येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 2. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलंय. 5 बॉल 2 मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती. अरे यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होती आणि ते हौसले आता मजबूत ठेवावे लागतील. डॉट आलाय आणि पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय आणि फलंदाजांना माघारी यावं लागेल. किंबहुना मॅच संपलेली नाहीये, आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि धावा बनवायच्या आहेत 2. 4 मध्ये 2 अशी स्थिती आहे. एका बाजूला दोन्ही संघ हार मानत नाहीयेत. आज मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. चला घाई करा. त्यामुळे या मॅच मध्ये लढावं लागेल. आर्यन पार्टे आज ज्यांनी गोलंदाजी केली ते बॅटिंग साठी आलेले आहेत. 4 मध्ये 2 ची गरज. आणि हा आणखीन एक बॉल डॉट आलाय. प्रेशर 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 आणि प्रेशर. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो आणि या मॅच मध्ये लढावं लागेल. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. 3 बॉल 2 ची गरज. एका बाजूला प्रतीक आहेत तर एका बाजूला आर्यन आहेत, एका बाजूला प्रवीण पार्टे आहेत. अशी लढत, एका बाजूला पुनवडी, एका बाजूला सायगर. रोमांचक मॅच, हृदयाची धडधड वाढलीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, काळजाचा ठोका चुकलाय. पंचांगडे मागितली दाद. 2 बॉल 2 ची गरज. मित्रांनो सामना आवडला असेल ना तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. 2 बॉल 2 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 2 बॉल 2 धावा अशी मॅच आता मैदानाच्या आतमध्ये रंगली. उधाण प्राप्त होतं या मॅचला. 2 मध्ये 2 ची गरज आहे. काय सामना आहे. नशिबाच्या भरोशावरती सामना सोडून चालणार नाही. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते. कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही. प्रयत्नवादी व्हावं लागेल आणि प्रयत्न 100% करावा लागेल. 2 बॉल 2. प्रतीक तयार. समोर आर्यन पार्टे. या बॉलला दिशा दिलीये. एक सिंगल धाव आलीये. आता 1 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेस. 1 बॉल 1 धावेची गरज. काय सामना आहे, काय सामना रंगलाय. 1 बॉल 1 धावेची गरज है. वो कमजोरी को ताकत में तब्दील करता है, राह की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता है, हार को जीत में तब्दील करता है. यही एक सच्चे चॅम्पियन की सोच है बॉस. आणि आता याच विचारधारेने खेळावा लागेल हा सामना. एका बाजूला विजयाचा आनंद तर एका बाजूला पराभवाची ओहोटी. यांच्या मधली वेळ म्हणजे टेन्शन वाली. 1 बॉल 1 ची गरज. आणि या वेळेला हा फटका विजयाचा कळस रवणारा. चला पुनवडी टीम कॅप्टन येऊ द्या लगेच. 2 मिनिटं लगेच स्पीडअप घ्या थोडं. चला पुनवडी टीम कॅप्टन या. विनंती करतो शशिकांत दादा आपण या लगेच टॉस साठी या लगेच या. 2 मिनिटं. तर शशिकांत दादा यांच्या हस्ते आपण टॉस करत आहोत. क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे पुनवडी वर्सेस धुंद. चला टॉस केला जाईल. कॉल कोण देत आहे. चला धुंद टीमने हेड आणि टॉस जिंकलाय. आपण लगेच निर्णय सांगा. क्षेत्ररक्षण. चला लगेच आतमध्ये जावा कारण की आपल्याला थोडंसं सहकार्य करावं लागेल.